राजा जन्मेंजयला एक एक कहाणी भगवतीची सांगू लागलेली आहेत भगवान व्यास महर्षी. राजानं प्रश्न करावा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गोड प्रकारे व्यास मुनींनी द्यावं. स्वर्गाचा अधिपती हा नहुष झालेला आहे. पुढची गंमत फार छान आहे, ऐका. नहुष हा स्वर्गाचा राजा झाला खरा, पण तो विषयासक्त होता, कामी होता, अंतःकरणामध्ये विषय ठासून भरलेले होते. ऐका, ज्या गादीवर बाजू माणूस बसवायचा त्या गादीचा तो योग्य पाहिजे, तर ती गादी चांगली चालत असते. जेव्हा इंद्रदेव बाजूला गेला, नहुष हा स्वर्गाचा अधिपती इंद्र झालेला आहे, तेव्हा त्याच गादीवर गेल्यानंतर याच्या अंतःकरणातले विकार जागे झालेले आहेत. ऐका बरं. आणि स्वर्गामध्ये काय विषय भोग कमी आहेत. अहो, खायला अमृत, प्यायला अमृत. आणि ऐका, स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथल्या देवांना स्नान करण्याची गरज नाही. स्नान, कारण त्यांच्या अंगाचा कधी दुर्गंध येतच नाही. आपण जर एक दिवस नाही केलं तर दुसऱ्या दिवशी आपलंच आपल्याला बरं वाटत नाही. पण स्वर्गादी देवाचं मात्र तसं नाही. खायला अमृत, प्यायला अमृत, रेशमाच्या गाद्या, सुंदर सुंदर अशा अप्सरा, हातपाय दाबायला इंद्राची, आणि एवढा सारा थाटमाट त्या ठिकाणी गाणं वाजवणं, सारे जेवढे विषय मृत्यू लोकामध्ये यापेक्षा 1000 पटीने विषय चांगल्यात चांगल्या प्रकारे स्वर्गामध्ये असतात. आणि नहुष मात्र आता तोंडाला पाणी सुटलं, किती विषय भोगावेत आणि किती नाही असं त्याला झालेलं आहे. आणि साऱ्यांकडून आपली सेवा करून घेऊ लागलेला आहे. आणि एक दिवस त्या नहुष राजाच्या मनामध्ये आलं, मी स्वर्गाचा अधिपती इंद्र झालेलो आहे, सारे लोक माझी सेवा करायला आले, पण इंद्राणी मात्र माझी सेवा करायला आली नाही. आणि मग मनामध्ये लालसा निर्माण झाली, ती माझ्या सेवेत आली पाहिजे. पहा बरं माणसाचं मन काय असतं. कामी पुरुषाला कितीही मिळालं ना बस होत नाही. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये कितीही लाकडं टाका, अग्नी तृप्त होत नाही, त्याप्रमाणे कामी पुरुषाला कितीही विषय चाखायला द्या, त्याचे विषय कधी तृप्त होत नाहीत. आणि विषयानं गांजलेलं मन हे मनुष्याला कधी आनंदानं जगू देत नाही. अलग लक्षात. असा हा विषयामध्ये रंगलेला. आणि इंद्राने का माझ्या सेवेमध्ये येत नाही, अनेक बोलावणे पाठवले इंद्राणीला बोलावण्यासाठी. इंद्राणीकडे जावं, आपल्या मनातलं गुज सांगावं, बोलवलंय तुम्हाला नहुष राजानं. माऊली बिचारी पतिव्रता होती, मनामध्ये विचार केला, आतापर्यंत इंद्रदेवाशिवाय मनामध्ये स्वप्नात सुद्धा कोणाचा विचार केला नाही. आणि आज हा राजा नहुष, कशी सेवा करू मी याची. जीवाला खायला लागली, मनामध्ये विचार करते, आता माझं कसं व्हायचं. मी जर या सेवा करायला गेले तर माझ्या पतिव्रत्याचं काय. कारण पतिव्रता ही सहज जन्माला येत नाही मायांनो. पतिव्रतेला 3 प्रकारचे तप करावे लागतात, तेव्हा पतिव्रता जन्माला येते. ऐकलं का. 1 कायिक तप, 2 वाचिक तप आणि 3 मानसिक तप. या शरीरानं 1 तप करावं लागतं, 1 या वाचेनं तप करावं लागतं, 2 आणि या मनानं हृदयानं सुद्धा तप करावं लागतं, 3. जरा ज्ञानेश्वरीच्या भाषेत सांगू का. ज्ञानेश्वरी म्हणते, काय म्हणते ऐका. पतिव्रतेचे हृदय जैशे. गोड आहे ज्ञानेश्वरी, वाचत जा सर्वांनी अगदी. पतिव्रतेचे शरीर जैशे, पती वाचूनी न स्पर्शे. पतिव्रता तिला म्हणावं, आपल्या पतीच्या शरीराशिवाय परपुरुषाचा स्पर्श सुद्धा तिला कधी झालेला नाही. याला म्हणायचं
कायिक तप एक. बरं का, जाणून बुजून सांगतो मी. आता सहज कळत नकळत आपल्या भाऊ बहिणीच्या निमित्ताने होतो हा भाग वेगळा, पण जाणून बुजून स्पर्श सुद्धा परपुरुषाचा झाला नाही, कायिक तप. दुसरा आहे वाचिक तप. वाचन कधी सुद्धा परपुरुषाची स्तुती तिनं केली नाही. ऐकलं का? पतिव्रता नेने अनेकांची स्तुती, तुकोबरायांनी म्हणावं. जी पतिव्रता असते ना ती कधीच म्हणत नाही, पहा ना त्या शेजारणीच्या मालकीनं किती छान शालू आणला, चुकून सुद्धा म्हणत नाही. चुकून आणला ना, ती म्हणते आग लागो त्या शालूला आणि त्या शालू आणणाऱ्या शेजाऱ्याला. ऐकलं का? पतिव्रता, याला म्हणायचं वाचिक तप. आणि तिसरा आहे मानसिक तप. तुकोबाराय म्हणतात, सर्व भावे पती ध्यानी मनी. घरात असू द्या, दारात असू द्या, गावाला जाऊ द्या, शेतात जाऊ द्या, मुलामध्ये असू द्या, चार चौघीत असू, कुठेही असू द्या, पतीशिवाय दुसरा विचार नाही. सर्व भावे पती ध्यानी मनी. आणि असा विचार जेव्हा कायिक, वाचिक, मानसिक तीन प्रकारचं तप माऊली करते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने पतिव्रता जन्माला येते. मायांनो, तुम्ही साऱ्याजण या ठिकाणी आहात. आई जगदंबेच्या आशीर्वादानं आपली कथा चालली आहे. आणि जे जे आहे तुमचं महत्त्व ते तुमच्या समोर मांडलं पाहिजे. आज जगापुढं काही चांगलं सांगितलं जात नाही, म्हणून चांगलं काय हे जगाला कळत नाही, म्हणून कुठेतरी तेही कळलं पाहिजे. मी फार एवढा मोठा नाही, माझी ताकद फार छोटी आहे, तुम्ही फार महान आहात, तरीही साधू संतांच्या शब्दामध्ये आपल्यासमोर काही मांडतो तोडकं मोडकं. आणि जेव्हा अशा प्रकारचं कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप ती पतिव्रता करते, तुम्हाला काय सांगावं. त्या पतिव्रतेविषयी अहो तिच्या मालकाच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं नवल नाही, जगाच्या मनामध्ये प्रेम निर्माण होऊन जग तिची पूजा करतं यात नवल नाही. अरे देव सुद्धा तिची पूजा करायला लागतो. पतिव्रतेची सत्ता आहे का? तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. हो तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, हो तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. हे तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. असं आहे, छान आहे. अजून एकदा छान टाळी वाजवा तुमच्यासाठीच. आणि पहा ना, जगद्गुरु तुकोबारायांनी पतिव्रतेचा अधिकार सांगितलाय. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. आई कोणावर सत्ता? बोला ना. देवावर सत्ता. म्हणून जगामधल्या पतिव्रता देवावर सत्ता गाजवतात मायांनो. अशी ही पतिव्रता. पण आज पतिव्रतेला किंमत राहिली कुठं? पहा ना, आज पतिव्रतेला भाव कुठं राहिला नाही. खेड्यातलं वातावरण अजून छान आहे, पण शहरात जर आपण गेलो असं वाटतच नाही. सारी भूतं दिसायला लागतात डोळ्यासमोर. कोण काय करतंय, कोण काय करतंय. हा हा हा. एक काळ होता
कपडे नव्हते म्हणून अंग उघडं राहायचं. आता सारं असून सुद्धा तीच फजिती. शहाण्या माणसाला जगाकडे जगामध्ये फिरायला निघाला ना, असं वाटतं डोळे झाकून घ्यावे तर मग चालावं. घरात तर लपून बसता येत नाही ना, पण जगातलं हे सारं चित्र पाहावंसंही वाटत नाही. आणि भाव सुद्धा तशाच लोकांना आलाय हो. सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, वेश्याकरी चारित्र्याचा खोटाच बहाना, खोटाच बहाना देवा, खोटाच बहाना, खोटाच बहाना देवा, खोटाच बहाना. आज फार कठीण दिवस आले हो. एक गाणं फार छान आहे देवा, ते तुमच्या काळामधलं गाणं आहे. लबाड जोडी इमले माड्या, गुणवंताला मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मनिहार. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. असं म्हणून आजच्या जमान्यामध्ये पतिव्रतेला किंमत राहिली नाही. पण मायांनो ऐका, कदाचित जगाच्या जवळ तुम्हाला किंमत नसेल, पण देवाजवळ तुमची किंमत फार मोठी आहे, फार मोठी आहे. म्हणून आपलं पातिव्रत्य जपा आणि आपल्या पुढच्या पिढीला ते पातिव्रत्य शिकवा. आपल्या मुलींना शिकवा, आपल्या सुनांना शिकवा, आपल्या नातींना शिकवा. पोरी हातात बांगडी घाल ग, सांगा तिला. पोरी केस कापू नको ग, सांगा तिला. पोरी डोक्यावर पदर, म्हणा ना तिला, असं म्हणा. त्याशिवाय नाही पतिव्रतेचं रक्षण होणार. जग फार वाईट आहे, लक्षात ठेवा. आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा. जगातल्या साऱ्या संस्कृतीपेक्षा माझी भारतीय संस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे. आणि पुन्हा एक टाळी तुम्हाला वाजवावी लागेल. जगातल्या साऱ्या संस्कृतीपेक्षा माझी भारतीय संस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे. आणि त्याहीपेक्षा भारत मध्ये माझ्या महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे.